वानखेडे स्टेडियमवर मेस्सीचं जंगी स्वागत, मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवचा शुभारंभ। अमृता फडणवीसांना सेल्फीचा मोह आवरेना, अमृता फडणवीसांनी घेतला मेस्सी सोबत सेल्फी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात लवकरच घोषणा करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान घोषणा। 15,72,000 कोटींपैकी 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या विदर्भामध्ये, तर गडचिरोली गुंतवणुकीचं नवं मॅग्नेट, अंतिम आठवडा प्रस्तावासंदर्भातील चर्चेत मुख्यमंत्र्यांची माहिती। महायुतीचं सरकार आल्यावर आपण महाभरती ही योजना येणाऱ्या 2 वर्षात 1,20,000 लोकांना नोकरी देण्याचं उद्दिष्ट, मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा। नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असताना राज्य सरकारचा या मार्गाचं संरेखन बदलण्याचा निर्णय, नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ मार्गात होणार बदल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राज्यात बलात्काराच्या घटनेमध्ये वाढ, पण त्याचबरोबर दोष सिद्धचं प्रमाणही वाढलं, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती। तर ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 20,000 मुलं पुन्हा घरी पाठवण्यात यश, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फासावर लटकवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात ग्वाही। दिवाळी अधिवेशनात 7 दिवसात केवळ घोषणांचा पाऊस, पैसे नाही खिशात, घोषणा मात्र अपार, विरोधकांची पत्रकार परिषदेतून माहिती। अधिवेशनातील घोषणा केवळ आगामी निवडणुका पाहून आणि केवळ बिल्डरांच्या फायद्याच्या घोषणा, भास्कर जाधवांचा आरोप। कौशल्य विकास प्रशिक्षणार्थी लक्षवेधीवरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, तर 1 जानेवारीपासून नवीन योजना अंमलात येईल, मंत्री मंगल प्रभात लोढांची घोषणा। जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 3 महिन्यात सायबर अरेस्टचे 145 गुन्हे नोंद, तर 129.61 कोटी रकमेची फसवणूक झाल्याचं उघड, विधानसभेतील प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लेखी उत्तर। साताऱ्यातील घनदाट जंगलामध्ये एमडी ड्रग्जची फॅक्टरी, कोयना डॅमच्या शिवसागर जलाशयाच्या लगत ड्रग्जची फॅक्टरी, फॅक्टरीच्या घटनास्थळावर पोहोचलं लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।